नमस्कार. मी अविनाश लक्ष्मण परांजपे. पत्ता 1 जोशीवाडी मालवीय रोड, विलेपार्ले पूर्व, मुंबई 57. मोबाईल क्रमांक 9820097035. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 आणि मृत्यू 26 फेब्रुवारी 1966. या 83 वर्षाच्या काळात त्यांनी जे कार्य केलं त्याचं एका शब्दात वर्णन करायचं झालं तर तो शब्द म्हणजे अद्भुत. नाव विनायक. बुद्धीच्या देवतेचं नाव सार्थ करणारी बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ होतीच, परंतु ती कशी, कुठे आणि केव्हा वापरायची ही बुद्धिमत्तासुद्धा त्यांच्याजवळ होती. त्यांचा जन्म नाशिकजवळ भगूर या गावी झाला आणि शालेय शिक्षणासाठी ते नाशिकला आले. नाशिकला त्यांना वाचनाची भयंकर आवड होती. त्यांना कळलं की आपला देश पारतंत्र्यात आहे. आपला देश पारतंत्र्यातून मुक्त करायला पाहिजे अशी त्यांनी प्रतिज्ञा केली आणि त्यांना कळलं की चाफेकर बंधूंच्या बलिदानानंतर आणखीन क्रांतिकारकांची फळी निर्माण केली पाहिजे आणि ती मी निर्माण करेन अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. शाळेतल्या मित्रांबरोबर ते खेळत, 2 गट पाडून युद्ध खेळत. त्यांच्याजवळ वक्तृत्व कला होती. 9वी असताना त्यांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला आणि पहिला क्रमांक मिळवला. मॅट्रिक झाल्यावर त्यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर 1902 साली ते पुण्याला आले पुढील शिक्षणासाठी. पुण्याला आल्यावर फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. टिळक आणि परांजपे यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी स्वातंत्र्यासाठी चळवळ उभारायला सुरुवात केली. आपल्या बरोबरच्या मित्रांना त्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. ब्रिटिशांच्या गुलामगिरीविरुद्ध आपण लढायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजेत हे त्यांनी पटवले. पहिले त्यांनी केली परदेशी कापडाची होळी. ती झाल्यावर त्यांना शिक्षा काय मिळाली तर 10 रुपये दंड आणि वसतिगृहातून हकालपट्टी. परंतु त्यांनी आपले उद्योग चालूच ठेवले. त्याच वेळेस त्यांनी तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांवर आरती लिहिली. केसरी आणि काळ ह्या वर्तमानपत्रांमध्ये ते लेख पाठवले. शिक्षण पूर्ण झालं त्यांचं. पदवी परीक्षा प्राप्त केल्यानंतर 1 वर्ष ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी कायद्याची एक परीक्षा दिली. 1 वर्ष पदरात पाडून घेतलं आणि लंडनच्या इंडिया हाऊसतर्फे त्यांना बॅरिस्टर होण्यासाठी लंडनची शिष्यवृत्ती मिळाली. लंडनमध्ये गेल्यावर त्यांनी आपल्या कार्याला आणखीन जोर दिला. त्या ठिकाणी त्यांचे मित्र होते सेनापती बापट, मदनलाल धिंगरा, मोतीलाल वर्मा, अय्यर, सुब्रमण्यम, खान ह्यासारख्या मित्रांबरोबर ते चर्चा करायचे आणि चर्चा करून त्यांनी त्या ठिकाणी क्रांतिकारकांची फौज निर्माण केली. पिस्तुले गोळा करून त्यांनी भारतात पाठवायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे बॉम्ब कसा बनवायचा ह्याची माहिती करून घेऊन ती माहितीसुद्धा भारतात पाठवली. त्यामुळे पुढील 1-2 वर्षात भारतात ठिकठिकाणी ब्रिटिशांविरुद्ध उद्रेक झाला. कान्हेरींकडून जॅक्सनचा वध झाला आणि लंडनमध्ये सावरकरांपासून प्रेरणा घेऊन मदनलाल धिंगराने कर्झन वायलीचा वध केला. कर्झन वायली हा भारतातून ब्रिटनमध्ये येणाऱ्या भारतीय तरुणांना ब्रिटिश भक्त बनवण्याचं कार्य करत होता. 1857च्या स्वातंत्र्य युद्धाला ब्रिटिशांनी शिपायाचे बंड म्हणून हिणवले होते. त्यावर सावरकरांनी पुस्तक लिहिले. त्याचप्रमाणे त्यांनी शिखांचा इतिहास लिहिला. ह्या सर्व कार्यावर ब्रिटिशांची नजर होतीच म्हणून ते फ्रान्सला गेले. परंतु त्यांना कळलं की भारतातल्या आपल्या क्रांतिकारक मित्रांना ब्रिटिश सरकार दडपशाही करत आहे. त्यांना हालअपेष्टा अपेष्टा सोसाव्या लागत आहेत. म्हणून त्यांनी परत भारतात येण्याचे ठरवले. भारतात येण्यासाठी ते लंडनला आले. लंडनला आल्यावर लंडन पोलिसांनी त्याला पकडले आणि बोटीत घालून भारतात आणायला सुरुवात झाली. त्या बोटीवरून त्यांनी सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी ठरला. परंतु अन्याय्य बंधनातून आपली सुटका कशी करून घेता येऊ शकते हे त्यांनी जगाला दाखवून दिले. भारतात आल्यावर त्यांच्यावर 2 खटले भरले गेले आणि त्या 2 खटल्यांच्या द्वारा त्यांना 2 जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांना जेव्हा सुनावण्यात आलं की तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचं राज्यच मुळे 50 वर्षे टिकणार नाही. अंदमानच्या तुरुंगात त्यांना कोलू चालवणे आणि काथ्या कुटणे यासारखी परिश्रमाची कामं करावी लागली. परंतु त्यांनी त्याबद्दल खेद व्यक्त केला नाही किंवा चिंतासुद्धा व्यक्त केली नाही. म्हणजे त्यांच्याजवळ तितिक्षा होती. ज्या हिंदू धर्मातील कैद्यांचं मुसलमान बनवण्यात आले होते, धर्मांतर करण्यात आले होते, त्यांनी परत शुद्धीकरण करून हिंदू धर्मात आणले. 1924 साली त्यांनी शिवाजी महाराजांची यशस्वी माघार ही पद्धत अवलंबून राजकारण न करण्याच्या बोलीवर अंदमानच्या तुरुंगातून मुक्तता करून घेतली आणि ते रत्नागिरीला आले. रत्नागिरीला आल्यावर त्यांनी समाज सुधारकाचे व्रत घेतले. भारतातील जातीव्यवस्थेची त्यांना चीड होती म्हणून त्यांनी अस्पृश्यता निवारणाची मोहीम घेतली. वेगवेगळ्या जातीतील लोकांची स्नेहभोजने सुरू केली.
पतितपावन मंदिर उभारले आणि नंतर त्यांना वेध लागले उज्ज्वल भारताच्या भविष्याचे. भारताने विज्ञाननिष्ठ बनलं पाहिजे अशा ठाम मताचे ते होते. स्वतः दुसऱ्यावर आक्रमण करण्यासाठी नाही, परंतु स्वतःच्या संरक्षणासाठी भारताने शस्त्रसज्ज, आधुनिक शस्त्रांनी सज्ज व्हायला पाहिजे आणि सैनिकी बल वाढवलं पाहिजे ह्या मताचे होते. त्या ठिकाणी त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी व्याख्याने दिली. सामर्थ्य आहे चळवळीचे जोजे करील तयाचे, परंतु तेथे विज्ञानाचे अधिष्ठान पाहिजे या मताचे ते होते. ह्या काळात त्यांनी काव्य निर्मिती केली. कमला नावाचे काव्य लिहिले. स्वतंत्रतेवर काव्य, स्वतंत्रतेची आरती लिहिली. शिवाजी महाराजांची आरती तर त्यांनी लिहिलीच होती. बाजीप्रभू देशपांडे आणि तानाजी मालुसरेंवर पोवाडे लिहिलेले होते. आणखीन त्यांनी काव्य निर्मिती केली. माझ्या मृत्यूनंतर माझ्या देहाला विद्युतदाहिनीत जाळा असे त्यांनी सांगितले. कुठलीही कार्यकांड करू नका असंही त्यांनी सांगून ठेवले होते. विद्युतदाहिनी हा त्यांनीच इंग्रजी शब्दाला प्रतिशब्द दिलेला होता. असंख्य इंग्रजी शब्दांना त्यांनी मराठी प्रतिशब्द दिले. म्हणजे यावरून आपल्याला सावरकरांबद्दल बोलताना वाजपेयीजी म्हणतात की सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे तप, सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे तीक्ष्ण, सावरकर म्हणजे तिखटपणा, सावरकर म्हणजे तितिक्षा, सावरकर म्हणजे तळमळ. ह्या सर्वावरून आपल्याला दिसून येतं की लहानपणी ते शाळेतल्या विद्यार्थ्यांचे नेता होते, पुण्यातल्या कॉलेजमध्ये युवकांचे नेता होते, लंडनमध्ये क्रांतिकारकांचे नेता होते, अंदमानमध्ये कैद्यांचे नेता होते, समाज सुधारकांचे ते रत्नागिरीमध्ये नेता होते आणि विज्ञाननिष्ठांचे ते नेता होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी प्रायोपवेशन करून धैर्याने मृत्यूला सामोरे गेले. म्हणजे मृत्यूला सामोरं कसं जायचं हे सुद्धा त्यांनी लोकांना आदर्श घालून गेला. असे हे सावरकर अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी नेतृत्व दाखवलं. म्हणून त्या सावरकरांना वैश्विक नेते आपण म्हणू शकतो. म्हणून मी त्यांना वंदन करतो आणि माझं भाषण संपवतो.